थांबा. जर तुमची रास मेष असेल तर हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका, कारण शनिदेवाचा सर्वात भयंकर न्याय आता सुरू झाला आहे. 22 ऑगस्ट शनिवारच्या रात्री 12 वाजेपूर्वी तुमच्या आयुष्यात एक अशी महाभयंकर घटना घडणार आहे जी तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. शनी 7.5ची ती एक वाईट दृष्टी तुमच्या राशीवर पडली आहे, जिथं तुमचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो. कोर्ट कचेरी, विश्वासघात की मोठा अपघात. नक्की कशाचा आहे हा इशारा नक्की पहा. जर पुढचे 3 मिनिटं तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे पाहिला नाही तर होणाऱ्या नुकसानाला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार असाल. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत, कारण यातला एकही सेकंद तुमच्या आयुष्याचा फैसला करणार आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. ज्योतिषशास्त्राच्या महाग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, जेव्हा जेव्हा मंगळ आणि शनीची युक्ती येते, समप्तदृष्टी पडते, तेव्हा पृथ्वीवर आणि मानवी आयुष्यावर महाभयंकर उलथापालथ होते. मेष राशीचा स्वामी मंगळ म्हणजे अग्नी, रक्त, प्रचंड राग, धाडस, वेग. आणि दुसरीकडे शनिदेव कोण आहे? शनी म्हणजे न्याय, गती, काळ आणि अंधार. विचार करा, जेव्हा पटलेला अग्नी आणि शनीचा अंधार एकत्र येतो तेव्हा काय होईल? स्फोट किंवा प्रचंड मानसिक आणि व्यावहारिक स्फोटची वेळ आता आली आहे. शनिदेवाचा पहिला भयंकर इशारा आर्थिक फटका आणि कंगालपणा. 21 ऑगस्टच्या या नक्षत्रात शनी थेट नजर तुमच्या धनावर पडणार आहे. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करायचा विचार करत असाल, कोणाला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल किंवा शेअर मार्केटमध्ये मोठा डाव खेळणार असाल तर थांबून जा. आजच्या 5 आणि 15 मिनिटाच्या काळात ग्रहाची स्थिती अशी बनली आहे की तुमचा एक चुकीचा सहीचा कागद किंवा एक चुकीच्या माणसावर ठेवलेला विश्वास तुमचे बँक बॅलन्स शून्य करू शकतो. आज व्यवसायात अचानक असा धोका निर्माण होईल किंवा असा एखादा जुना व्यवहार अंगलटी येईल ज्यामुळे कोर्ट कचेरीचा खर्च डोक्यावर बसू शकतो. 5 लाख असो किंवा 50 लाख, आजच्या दिवशी पैशाचा व्यवहार म्हणजे अग्नीशी खेळणे आहे. आता ऐका शनिदेवाचा दुसरा इशारा, जो तुमच्या मनाला आतून तोडून टाकेल. जवळच्या माणसाकडून होणारा विश्वासघात. मेष राशीचे लोक मनाने खूप साफ असतात, कोणावर लगे विश्वास ठेवतात, पण शनिदेव आज तुम्हाला हाच धडा शिकवायला आले आहेत. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचा भाऊ मानला, ज्या मित्राला तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळे सिक्रेट सांगितले किंवा ज्या सहकार्याला तुम्ही व्यवसायात सोबत घेतलेले, आज तोच व्यक्ती तुमच्या पाठीमागे खूप मोठा डाव रचत आहे. आज तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या विरोधात कट कारस्थान रचताना पकडले जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध असा अफवाचा बाजार गरम केला जाईल ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षीची इज्जत एका मिनिटात मातीत मिळू शकते. आज कोणावर तरी डोळे झाकून विश्वास ठेवू नका, मग ती घरातली व्यक्ती असो किंवा बाहेरची असो. आणि आता सर्वात भयंकर तिसरा इशारा, आरोग्य आणि अपघाताचे सावट. मंगळ रक्ताचा कारक आणि शनी हा हाडे व नसाचा. जेव्हा शनी मंगळाला बाधित करतो तेव्हा अचानक होणारे अपघात, शस्त्रक्रिया किंवा रक्ताच्या संबंधित आजार डोक्यावर काढतात. जर आज तुम्ही गाडी चालवत असाल तर वेग मर्यादेत ओलांडू नका. आज 21 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्यावर अपघाताचा भयंकर योग आहे. जरासे लक्ष विचलित झाले, फोनवर बोलत गाडी चालवली किंवा रागाच्या भरात स्टेअरिंग धरले तर फार मोठे संकट ओढू शकते. फक्त रक्तात नाही तर घरात किंवा कामाच्या ठिकाणी लोखंड, आग किंवा विजेच्या उपकरापासून 5 हात लांब राहा. मेष राशीच्या जातकांनो, शनिदेवाचा हा कोप विनाकारण नाही, तर हा शनी कर्म फळ देतात. शनी कधीही अन्यायाला माफी देत नाही. जर तुम्ही भूतकाळात कोणाचे मन दुखवले असेल, कोणाचे पैसे बुडवले असेल किंवा स्वतःच्या अहंकारात कोणाचा अनादर केला असेल तर आज 21 ऑगस्टच्या देव त्या सर्व कर्माचा हिशोब व्याजासकट मागायला आले आहेत. पण घाबरू नका, हा खेळ इथे संपत नाही. शनी जर शिक्षा देतो तर मार्गही दाखवतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आजच्या रात्री नक्की अशी कोणती घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याला कायमची कलाटणी देईल आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे. व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण पुढचे 10 मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उघड करणार आहेत.
आता आपण प्रवेश केला आहे व्हिडिओच्या सर्वात संवेदनशील आणि थरकाप भागात. आता मी तुम्हाला ती घटना सांगणार आहे ज्याचे उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. 21 ऑगस्टच्या या नक्षत्रात मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट घडणार आहे जी तुमच्या मनात कायमची कोरली जाईल, जी आठवून वर्षानुवर्ष तुमच्या अंगावर काटा येईल. ज्योतिषशास्त्रातील काळपुरुषाच्या सिद्धानुसार जेव्हा शनिदेव मेष राशीच्या जातकांची परीक्षा घेतात तेव्हा माणसाची सर्वात मोठी कमजोरी शोधून काढतात. आणि मेष राशीच्या सर्वात मोठी कमजोरी काय आहे? त्याचा रंग आणि त्याचा अहंकार. मंडळी, आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आज 22 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपासून तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे तुमचा संयम पूर्णपणे सुटेल. कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा स्वतःच्या घरात एखादी व्यक्ती तुम्हाला मुद्दाम चेतावणी देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला इतका भयंकर राग येईल की तुमच्या तोंडून असा एक शब्द किंवा तुमच्या हातून एक असा निर्णय निघेल जो तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कुटुंबात आणि नात्यामध्ये एक क्षुल्लक कारणावरून असा मोठा वाद निर्माण होईल ज्यामुळे वर्षानुवर्षांनी जोडलेली नाती एका रात्रीत तुटून वेगळी होतील. वरिष्ठ किंवा भागीदारी असा वाद होईल जिथे रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय तुमच्या नोकरीवरून घालवू शकतो किंवा व्यवसायात कायमचे रस्त्यावर आणू शकतो. हे का घडणार आहे? कारण शनिदेव आज तुमचे कर्मचक्र फिरवणार आहे. शनी हा न्यायाधीशासारखा, आणि जेव्हा माणसाला वाटतं की मीच बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे आहेत, तेव्हा शनिदेव त्याला सातत्याने जाणीव करून देतात. आज घडणारी ही घटना म्हणजे तुमच्या सहनशीलतेचा सर्वात मोठी कसोटी आहे. जर आज तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर आज तुम्हाला दुसऱ्यांचा अपमान केला, शनीची वाईट दृष्टी पडेल, 2.5 वर्ष तुमचा पाठलाग करेल, तुमचे बनते काम बिघडेल, हातात आलेला पैसा निघून जाईल आणि मान सन्मान मातीत जाईल. मेष राशीच्या जातकांनो, आजच्या या राशीसाठी 3 नियम दगडावरची रेख मानून पाळा. आज कोणी तुमच्यावर कितीही ओरडले किंवा चेतावणी दिली तरी उत्तर देऊ नका. आज मौन पाळणे ही तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल. ओळखीच्या व्यक्तीपासून सावध. आज रात्री उशिरा कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलू नका आणि किंवा प्रवासात कोणालाही लिफ्ट देऊ नका. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. आज रात्री 12 वाजता कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू नका. पैशाची मोठी देवाणघेवाण अजिबात करू नका. घडणारी घटना टळू शकते पण तुमची जबाबदारी तीव्रता 99% कमी करू शकते. पण ही शनीची भयंकर नजर तुमच्यावरून कशी हटणार आहे? ग्रहाच्या या महाजालातून सुटण्याचा तो एकमेव गुप्त महाउपाय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा पुढचा भाग. मंडळी, एकही मिनिट तुमच्या भविष्याचा फैसला करणार आहे. आता आपण आलो आहोत व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या वैज्ञानिक आणि ज्योतिष टप्प्यावर. मेष राशीच्या जातकांनो, आजचा दिवस इतका संवेदनशील का ठरत आहे? कारण नक्षत्र गोचर आणि ग्रहाच्या गणितानुसार शनिदेवाची थेट दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आणि भाग्यस्थानावर पडलं आहे. ज्योतिषशास्त्रात या स्थितीला महाकाळ योग किंवा कर्मबंधन योग म्हटले जाते. जेव्हा हा योग येतो तेव्हा भाग्याची साथ सुटते. तुम्ही कितीही मेहनत केली तरी ऐन वेळी काम बिघडते, कष्टाचे फळ मिळत नाही, 99% झालेले काम शेवटच्या 1% येऊन अडकते, मानसिक तणाव वाढतो, कारण नसताना डोक्यावर अनलेखित भीती, चिंतेचा ढग. पण लक्षात ठेवा, ग्रहाचे हे जाळे तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुमच्या कर्माची शुद्धी करण्यासाठी आले आहे. आता लक्ष देऊन ऐका. शनीचा कोप कितीही भयंकर असला तरी आपल्या शास्त्रात प्रत्येक संकटाला अचूक तोडगा दिला आहे. शनिदेव ज्या शक्तीला घाबरत आहे, ज्यांचा आदर करतात ते आता श्री हनुमान. जर तुम्हाला आजच्या या संकटात छायेतून सही सलामत बाहेर पडायचे असेल तर आज रात्री 12च्या आत 3 महाउपाय नक्की करा. मोहरीच्या तेलात आज संध्याकाळी किंवा रात्री पिंपळाच्या झाडाखाली किंवा मारुतीच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यात 5 काळे तीळ, 1 लोखंडी खिळा टाका. त्यामुळे शनीची नकारात्मक ऊर्जा तत्काळ शांत होते. हनुमान चालीसा व सिद्ध महामंत्र आज रात्री 8 ते 10च्या दरम्यान एकांत बसून सलग 3 वेळा हनुमान चालीसा म्हणा. त्यानंतर ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे एका किंवा स्टीलच्या वाटीत मोहरीच्या तेल घ्या. त्यात आपले तोंड, चेहरा पहा आणि ते तेल एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा शनी मंदिरात दान करा. छायादान म्हणतात, त्यामुळे तुमच्यावर येणारे मोठे अपघात आजारपण टळते. हे उपाय फक्त विधी नाही तर ही तुमची सुरक्षा डाल आहे. जर तुम्ही हा उपाय निष्ठेने केले तर शनीची वाईट दृष्टी तुमच्यावरून हटून तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल. आता आपण या विशेष
12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अंतिम टप्प्यावर आलो आहोत. मेष राशीच्या जातकांनो, आज 22 ऑगस्टची ही संपूर्ण रात्र निघून जाईपर्यंत तुम्हाला अत्यंत सतर्क आणि सावध राहायचे आहे. ग्रहाचे हे भयंकर वादळ तुमच्यावर येऊन धडकले आणि पण लक्षात ठेवा, जे संकट ओळखता येतं तोच त्यावर मात करू शकतो. आजचा हा दिवस आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे. आजच्या रात्रीसाठी हे 3 अंतिम इशारे कायम लक्षात ठेवा. रागावर पूर्ण ताबा ठेवा. आज तुम्हाला कोणतीही चेतावणी दिली तरी शांत राहा. तुमच्या शांतपणा ही शनिदेवाची कोपावरची सर्वात मोठी मात आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. आज रात्री पैशाचा कोणताही मोठा निर्णय, करार स्वाक्षरी करू नका. एका रात्रीचा संयम तुमच्या आयुष्याची मोठी हानी वाचवू शकतो. भक्ती आणि उपायावर विश्वास ठेवा. दिलेले उपाय पूर्ण निश्चयाने करा. मारुती रायाचे नाव घेणाऱ्या भक्ताला शनिदेव कधीही त्रास देत नाही. शनिदेव हे क्रूर नाही, तर ते अन्यायाचे शत्रू आणि कर्माचे फलदाता आहे. जर तुमचे विचार शुद्ध असेल आणि कर्म चांगले असेल तर हेच शनिदेव तुम्हाला संकटातून बाहेर काढून यशाच्या शिखरावर बसवतील. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता जय शनिदेव किंवा जय बजरंगबली नक्की लिहा, जेणेकरून तुमची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मैत्रिणींना, मित्राला, नातेवाईकाला लगेच शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मोठं नुकसान किंवा वाईट प्रसंग टळू शकतो. अशाच नक्षत्राच्या आणि ग्रहाच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. काळाचे चक्र फिरत राहील. पण संयम आणि भक्ती तुम्हाला कायम सुरक्षित ठेवील. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उदूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. चला सर्वांना बाय बाय.